मळक संतांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याचं प्रारब्ध हे पलटून गेलं. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं वेगळं आहे. जसं कर्म कराल तसं फळ भेटणार आहे. बरं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म करा, तुलसीदासजी म्हणतात कर्म प्रधान विश्वरुची राखा. जो जस करहे तस फल चाखा. जो बोएगा वही पाएगा. तेरा किया आगे आएगा. है सुख दुख क्या फल कर्मों का. जैसे करनी वैसे भरनी. जैसे करनी वैसे भरनी. जसं कर्म कराल तसं फळ भेटेल. आंब्याचं झाड लावलं त्याला काही बाबळीच्या शेंगा लागतील का? आंब्याचं झाड लावलं तर आंबेच लागतील. पेरी कडू जिरे माझी अमृत फळे. जिरं कडू जिरं पेरलं आणि त्याला अमृताचे फळ लागतील काय महाराज म्हणतात नाही. जसं कर्म कराल तसं फळ भेटेल. म्हणून प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं वेगळं आहे. आणि संतांच्या संगतीत शक्ती आहे. कशाची शक्ती आहे? संतांच्या संगतीत माणसाचं होत्याचं नव्हतं हे करण्याची ताकद कोणात आहे? संतांची संगत आहे. सहज बोलणे सहज बोलतात संत आणि आपलं हित होते सहज बोलण्यामध्ये. म्हणजे एक महाराज आहे त्यांनी एक दृष्टांत सांगितलं होतं. सहज बोलण्यात संताचं सोडा, संत तर हित करतील पण माणूस सुद्धा सहज बोलला तर हित होते. आता कोर्टामध्ये वकील लोक सहज बोलतात. धचा म करतात. कशामध्ये? फक्त त्यांच्यात ते शब्द फिरवण्याची शक्ती आहे. उदाहरण सांगतात की एक माणूस गाळं हाणत होता. गाळं, आता आपल्या सगळ्याला माहित आहे गाळं बैल काय. गाळं हाणत होता आणि बैल इतके तापड होते आणि त्याला काही नीट गाळं हाणता येत नव्हतं. गाळं हाणत निघाला, बैल तापड. आणि एक म्हातारी मधात उभी होती. म्हातारी साधी सुधी नव्हती. 14 जानेवारीचा होता. म्हातारी साधी सुधी नाही. तिला फक्त बोलायची देव होती. लगेच भांडण तिच्या वयातच होता दिसतो. त्या म्हातारीच्या भांडण सुरू. तो माणूस म्हणाला ही म्हातारी मध्ये उभी आहे, काही दिसत नाही. आता हे बैल तापड आहे, मला गाळा हाणता येत नाही. म्हणून तो माणूस त्या म्हाताऱ्याला आवाज देतो, आजी ओ आजी. त्या आजी म्हणतात नाही नाही इथं नाही. आजी बाजूला सरक, हे बैल मारतात, मला गाळा हाणता येत नाही. तरी म्हातारी बाजूला झाली नाही. परिणाम काय झाला? त्यात एक लंब्या शिंगाचा बैल होता, त्यानं शिंग मारलं. म्हातारी रस्त्याच्या बाजूला कोट्यावर पडली. तिचा हात या ठिकाणी मुळला नाही, मुका मारला, फ्रॅक्चरही नाही झाला, सुजला. तो दुखत होता. म्हातारी भांडणाला तयार झाली. जा भांडण केलं त्यांनी. इतकं भांडण केलं. पोलीस स्टेशन मधून केस गेली कोर्टात केस गेली. आता हा माणूस म्हणाला माझी चुकी आहे. आजीला त्यानं सांगितलंय पण आजी म्हणे नाही तुला तर कोर्टातून नेतो ओळख. मग तो माणूस गेला कुठं? वकिलाच्या जवळ. वकील साहेबाला सांगितलं, वकील साहेब माझ्याकडून असं झालं. ती म्हातारी त्यानं केस कोर्टात टाकली. मग तो वकील म्हणतो तुला तुझा गुन्हा कबूल आहे का? तो म्हणाला हो मला माझा गुन्हा कबूल आहे, पण मला याच्यातून तुम्ही निर्दोष मुक्तता करा माझी. मग तो वकील म्हणाला फक्त मी सांगतो तेवढं कोर्टात बोल. काय म्हणाला? मी सांगतो तेवढं बोल. बरं ठीक आहे. कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर आणली भगवद्गीता पुढे, हात ठेवला. मी जे बोलेल ते खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. गीतेवर हात ठेवला, हितभर वर. हात त्याला टेकून ठेवत नाही, वरच ठेवता. हात ठेवला, खरं बोलेल खोटं बोलणार नाही. वकिलाने सांगितलं होतं फक्त मी सांगितलं तेवढंच बोल. वकिलाने काय सांगितलं होतं? फक्त तू काय म्हणायचं कोर्टात? फक्त बुईंग बुईंग बुईंग. काही विचार. तो समोरचा वकील काहीही विचारो, फक्त बुईंग बुईंग उत्तर द्या. आला तो त्या म्हातारीचा वकील. बोला काय नाव तुमचं? तो म्हणाला बुईंग.
तुमच्या बापाचं नाव बुईंग. बरं असू शकते बा आडनाव, नाव बापाचं नाव त्याचं मुलाचं नाव असू शकते. बरं आडनाव बुईंग. गाव कोणतं तुमचं? बुईंग. बर हे म्हातारी काय सांगते हे तुम्हाला? तुमचं कबूल आहे का गुन्हा? तुमचं बुईंग. तुमच्यामुळे या म्हातारीला दुखापत झाली, बरोबर आहे का? बुईंग. सगळे लोक म्हणतात हा काय बुईंग बुईंग लावले ना. काही विचारू वकील तो बुईंग करायचा. ती म्हातारी राहिली पण तिच्याकडून नाही राहवलं. ती म्हातारी म्हणे अरे आता काय बुईंग बुईंग करत सांग ना. त्यात मला आवाज करत होता तेव्हा आजी बाजूले सरक, बैल मारतात, मला गाळा आणता येत नाही. वकील साहेबांना सांगितलं, जज साहेबाला, न्यायाधीश साहेब या म्हातारीने तिचा गुन्हा कबूल केला. सुटला घेण्या तो सुटला. हा तो सुटला. तो गेला त्याच्या घरी आणि वकील गेला वकिलाच्या घरी. दुसऱ्या दिवशी वकील आला फी मागण्यासाठी. वकील म्हणाले माझी फी, तर म्हणाला बुईंग. तसं आजचं कीर्तन कसं आहे? बुईंग नाही, बुईंग नाही, डबल बुईंग. अर्थात संत सहज बोलतात, संतांमध्ये शक्ती आहे. पण माणूस जर सहज बोलला तर माणूस त्या कोर्टातून मुक्त होऊ शकतो. एवढी माणसात शक्ती आहे, त्याच्या शब्द फिरवण्यात शक्ती आहे. तर संतात किती शक्ती असेल. म्हणून त्या ठिकाणी संत काय म्हणतात, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, पण संतांच्या संगतीमध्ये त्यांचं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची शक्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं वेगळं आहे. पण महाराज म्हणतात तुम्हाला जर तुमच्या अंगावर सर्व सुखाचे अलंकार शोभावे वाटत असतील तर महाराज म्हणतात तुम्ही प्रतिज्ञा करा. काय करते प्रतिज्ञा? महाराज म्हणतात प्रतिज्ञा आपल्या अंगात चिलखतीचं काम करते. चिलखतीचं, चिलखत समजते ना? एक चिलखत समजते ना? चिलखत चिलखत हा समजते ना? बुलेट प्रूफ जॅकेट हा समजते ना? हा इंग्लिश मीडियमचा जमाना आहे ना मला. हा चिलखत समजणार नाही. बुलेट प्रूफ जॅकेट. चिलखत काय करते? समोरच्या शत्रूच्या वारापासून आपलं रक्षण करते. तसं तुकोबारा म्हणतात आपल्या शरीरातही शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार अनेक शत्रू आहेत. ते वार करतात. मग त्यांच्या वारापासून वाचायचं असेल तर महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा नामचिंतन रूपी चिलखत अंगात धारण करा. शत्रू वार करतील, काहीच होणार नाही. दीर्घसूत्रता शत्रू आहे. आळस सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे? महाराज म्हणतात आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्थोपी महानरिपू. माणसाच्या शरीरात सर्वात मोठा शत्रू आळस आहे आणि दुसरा मोठा शत्रू आहे दीर्घसूत्रता. हे दोन शत्रू शाळेत कामाचे आहेत बरे. हा शाळेत कामाचे हे दोन शत्रू आळस आणि दीर्घसूत्रता. आळस सर्वात मोठा शत्रू आहे. किती मोठा शत्रू आहे आळस? काही काही माणसं किती आळशी असतात. सख्खे मित्र होते दोन, झोपले झाडाखाली. झाड कशाचं होतं? जांभळाचं. जांभळाचं कशाचं होतं? जांभूळ. उन्हाळ्याचे दिवस आणि नेमकं एकच जांभूळ पिकेल होतं. दोघंही झोपले. आता प्रत्येकही झोप का सारखी असते का? हा काही काही माणसं आ करतात झोपतात. काही काही माणसं डोळे उघडे असतात झोपतात. काही काही माणसं तर सगळं जनरेटर चालू केलं. इतके घोरतात बापा. हे चार खोल्यातलेले झोपू देत नाही. काही काही माणसं त्या कोपऱ्यात झोपतात आणि या कोपऱ्यात उठतात. काही काही माणसं उन्हाळ्यात झोपतात आणि पावसाळ्यात उठतात.